आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चीनमधील वेगानं पसरणाऱ्या विषाणू HMPVचा सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झालाय। यासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात पालिकेनं 10 बेड राखीव ठेवलेले आहेत। चीनमधील हा आजार असून हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन मार्गाची कारणीभूत ठरतो। खोकल्याद्वारे, शिंकण्याद्वारे तो पसरतो। संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं देखील तो वेगानं पसरू शकतो। त्याच्या संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा असतो। या रोगापासून कल्याण डोंबिवलीकरांचं संरक्षण व्हावं यासाठी महापालिकेनं जनजागृती सुरू केली आहे। त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयात या आजारानुसार औषधं देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत। नमस्कार। तर सध्या जी चर्चा चालू आहे ती HMPV व्हायरस म्हणजे ह्यूमन मेटानिमो व्हायरस याबद्दल चीनमध्ये उद्रेक झाला अशा आपल्याला बातम्या आलेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने आपल्याला ज्या सूचना आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र शासनाकडून ज्या प्राप्त झाल्या आहेत त्याच्याप्रमाणे हा जो विषाणू आहे तो यापूर्वी भारतासह जगभरात आढळलेला आहे। तर पहिली केस 2001 मध्ये नेदरलँड इथे सापडली होती। तर हा एक श्वसन मार्गाशी संबंधित असा विषाणू आहे। तर त्याच्यामुळे वरचा जो भाग असतो श्वसन मार्गाचा तिथे त्याचा संसर्ग होतो आणि त्या अनुषंगाने हिवाळ्याची सुरुवात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला याच्यामुळे काही त्रास होतात श्वसन मार्गाचे, म्हणजे जसं सर्दी, खोकला, नाक गळणं आणि जर त्यातनं काही गुंतागुंत निर्माण झाली तर न्यूमोनिया सारखे आजार होऊ शकतात। तर त्याबाबत असं आहे की आपल्याला ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की ते जे सामान्य विषाणू जसा असतो श्वसन मार्गाशी संबंधित फ्लू सारखं ज्याला आपण म्हणता येईल तशा त्याच्या आपल्याला आढळून येतं की त्याप्रमाणे त्याची लक्षणं असतात। त्याप्रमाणे मग आपण त्याप्रमाणे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे लक्षणं काय त्याच्यावरनं आपण देतो। तर सध्या आपल्याकडे असे आपण सर्वेक्षण हे गतिमान केलेलं आहे, म्हणजे सर्दी, खोकला अशा प्रकारचे जर रुग्ण आपल्याला आढळले तर त्यांची आपण नोंद घेऊन तर त्याच्यात काही गुंतागुंत झाली तर आपण त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करू। कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा विषय गांभीर्याने घेतलाय। मात्र त्यांच्या शेजारी असलेल्या उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर आणि अंबरनाथ पालिकेचा आरोग्य विभाग या संदर्भात कधी जागरूकता दाखवेल? आपल्या पालिका हद्दीतील नागरिकांना या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी काय प्रयत्न करेल हे अजून तिथल्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलेलं नाही। त्यामुळे आता तरी अंबरनाथ, बदलापूर पालिकांनी या विषाणूशी लढण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी अशी मागणी इथल्या नागरिकांकडून केली जाते। पब्लिक मीडिया, बदलापूर।